नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला आज आपण फिरायला निघालो आहोत। म्हणजे काल आपण फिरलेलो आहोत महालक्ष्मीचे मंदिर आणि तिथेच मुक्काम करून आज सकाळी परत लवकर उठून आपण निघालेलो आहोत। तर आज आपल्याला जायचं आहे आदमापूरला, म्हणजे श्री क्षेत्र संत बाळूमामा देवालय आदमापूर। संत बाळूमामा हे ना 19व्या आणि 20व्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर संत होते, ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे 4 सप्टेंबर 1966 रोजीनं समाधी घेतली। कर्नाटकच्या अक्कोळ गावात जन्मलेले हे आपले सर्वांचे लाडके असे बाळूमामा धनगर समाजातील मेंढपाळ होते आणि त्यांना ना भगवान शिवाचा अवतार मानले जायचं आणि आजही आपण तो मानतो। आपला चमत्कार आणि रामकृष्ण हरी या नामस्मरणातून त्यांनी लोकांचे कल्याण केले आणि त्यांना ना एक खूप छान अशी शिकवण दिली, ती म्हणजे माणसाने माणसासारखे वागावे आणि अखंड नामस्मरण करावे, असा त्यांचा ना मंत्र होता। आणि ना त्यांच्या भक्तांच्या मते बाळूमामांनी त्यांच्या आयुष्यात खूप चमत्कार केले आहेत आणि आजही त्यांचे चमत्कार आणि भाविक कथा ऐकून ना त्यांच्या अनुभवांवर विश्वास ठेवून इथे ना भक्तजन येत असतात। त्यामुळेच ना हे आदमापूर हे ठिकाण मोठे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते। आणि त्यांची जी मेंढी आहे ना, त्यांची तर मेंढी आहे ना, ते बाळूमामाला दैवी अस्तित्वाचं प्रतीक मानलं जातं। तर छान असं आपलं इथं दर्शन झालेलं होतं, कारण गर्दी नव्हती, रांगेमध्ये अगदी व्यवस्थित असं आपलं छान दर्शन झालं। पुढे बाहेर आल्यानंतर ना इथे बाळूमामाचा जो भंडारा आहे पिवळ्या रंगाचा, तर तो इथे आम्ही सर्वांनी मिळून लावला। नंतर इथे प्रसाद घेण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो, कारण इथे बाहेरच नंतर प्रसाद घ्यायला आहे, भरपूर अशी दुकानं आहेत। तर तिथे खेळणीसुद्धा होती आणि माझ्याकडे ना माझी छोटी भावाची मुलगी होती, की की माझी भाची लागते, आणि ती छान अशी गोंडस मुलगी घेऊन मी ना इथे थोडीशी खरेदी करण्यासाठी थांबलेले होते। प्रसाद वगैरे तर मी घेतलेला होता, पण असं मंगळसूत्र वगैरे काही दिसलं की आपल्याला काय मोह आवरत नाही, म्हणून ना मी इथं चौकशी करण्यासाठी थांबले। म्हटलं चला विचारूया की ते काय रेट आहे याचा, तर इथे म्हणून ना आम्ही विचारत होते। खूप सुंदर असं हे मंदिर आहे, तर तुम्ही पाहू शकतात आणि या ठिकाणी तुम्ही नक्की या, कारण या ठिकाणी आल्यानंतर ना मनाला अगदी शांत आणि प्रसन्न वाटतं। सगळी व्यवस्था इथे आहे, राहू शकता तुम्ही आणि इथं मस्त असं जेवणाचं सुद्धा व्यवस्था केलेली आहे, महाप्रसाद म्हणतात त्याला, तर महाप्रसादाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। तर तिथं सगळे खरेदी झाल्यानंतर आता आपण पुढे निघालेलो आहोत, कारण आज हा मुक्काम आपला हा गोव्यामध्ये होणार होता, त्यामुळे जास्त वेळ टाईमपास न करता आपण लगेच पुढे निघालेलो होतो आणि थोडंसं थांबून मग जेवण करणार होतो। इदू तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर ना आम्ही जेवणासाठी थांबलो। तर बघा इथे लाडूबाईचं ना चालू होते खेळायचं, या टेबलवरून त्या टेबलवर, आणि जेव्हा पण आम्ही मेनू कार्ड घेतलं ना तेव्हा ती मेनू कार्ड हातामध्ये घेऊन बसलेली होती। आता एवढंसा जीव पण काय समजतं तिलाच माहिती, तर ही तिला सगळं हवं असतं। तुम्हाला घेणार मी, तुम्ही आमचे पाहुणे। तिथे ना ही माझा भाऊ आणि त्याची बायको आणि छोटीशी मुलगी माझी भाची लागते, तर तिचं चालू होते की दीदी आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नका, कारण आम्हाला नको आहे व्हिडिओमध्ये। तर त्यांना थोडीशी मस्करी केली मी, तुम्ही आमचे पाहुणे असं म्हणत हसत खेळत छान असं आम्ही जेवण केलं। जेवणामध्ये ना व्हेज थाळी घेतलेली होती, भरपूर सारे पदार्थ त्यामध्ये होते, त्यामुळे मस्त असं आपलं जेवणसुद्धा झालेलं होतं। पुढे निघाल्यानंतर लांबचा प्रवास होता, त्यामुळे जास्त वेळ काही न थांबता आपण आता पुढे निघालो होतो। तर हा ना आंबा घाटामधून जाणारा आपल्याला रस्ता लागलेला होता आणि तो गोव्याला जातो असं, म्हणजे त्या रस्त्याने आपण चाललो होतो। जाताना ना वाटेमध्ये ना आपल्याला भरपूर असे छोटे छोटे माकडे आणि त्याचे पिल्ले सुद्धा लागलेले होते, तर त्यासाठी ना त्यांना खायला देण्यासाठी आपण थांबणार होतो। वेगळाच असा घाट होता, अगदी डोंगराच्या कडेने होता, मनामध्ये अगदी भीती तयार होणारा हा घाट आहे। अयो आता तर नेलं खाते थोडा सावतील दाखवतो संपलं आता, संपलं राहून देत तिला चावत असतं चावा गिजो की कुठे कुठे पुरी मारीन टाकून द्यायचं नाही। पप्या लवकर
कमी खा. आता तुझ्या पाठ फुगायचं. चल तुला पॉपकॉर्न देतो. कोणते देऊ? मसाला देऊ का कसले देऊ? साईला कोणते आवडते ते ठेवा. शाबास शाबास. दादा कांटळ हाणीन तुझं. नीट खा. चला दीदी इकडून आलं तेवढं असं मला नको सांगू मी. मला लोक शिकू म्हणून बरं थांबा ना, त्याला येतंय का खाते त्यातलं घेऊन खाते. खाणार ती. दुसऱ्याला दिलं लेकरू एकटंच बसलं द्याव त्याला पण द्यायची. मध्ये होय ग सुप्रिया. द्यायचं मी दिलं. माझं असं रेंज नव्हती. मी करतो मॅडमला फोन. झालंय माझं बोलणं. एक मिनिट. नको बा आता इथं ठेवू दे ना. नको देऊ सारखा लाडू द्यायचा का त्याला हॅलो. प्रसादाचा. एक दे धर. हॅलो. आणि तुला देता येत नाही कशाला वाटीत. तर या माकडांना आणि त्यांच्या पिल्लांना गाडीमध्ये आणलेली फळं आणि पॉपकॉर्न यांना खायला दिलं. तर आपल्या हातामध्ये पकडून ते घेऊन खात होते आणि बघितल्यानंतर ना थोडंसं आश्चर्यसुद्धा वाटलं की किती समज असते ना या प्राण्यांना सुद्धा. तर असो पुढे आपल्याला लगेच इथे जायचं होतं, त्यामुळे जास्त वेळेने थांबलो नाही आणि आपण पोहोचलेलो आहोत गोव्याच्या ठिकाणी. कारण या ठिकाणीच आपल्याला 2 दिवस अजून फिरायचं आहे. त्यामुळे इथे आल्यानंतरचा हा असा लुक होता. खूप छान असं हे गोव्याचं ठिकाण आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्हाला टॅटू वगैरे पाहायला भेटतात. भरपूर इथे टॅटूचे दुकानं आहेत. तर या पुढचा व्हिडिओ तुमच्याशी मी नक्की शेअर करेल. तर आत्तापर्यंतचे व्हिडिओ कसे वाटले आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत सर्वांना बाय.